हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। त्यामधील पेपर 1 आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। आज आपण पेपर क्रमांक 2 विषय आहे आपला तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी। त्यामधील सेक्शन फर्स्ट सोडवूया आपण इंग्रजी। Choose the correct motto from the given options. The answer आहे first option, we will all the quiet together. Fill in the blank with the correct option. He has bought dash dash electric iron. Option 2 is the right answer, an electric iron. Look at the diagram and choose the correct option. Plants, moss, herb, cactus. इथं येईल wine. Look at the picture and select the correct expression. The expression is scared. Look at the advertisement and choose the correct option. You can buy dash dash packets of cream biscuits and get dash dash packet of chocolate biscuit. You can buy 2 packet of cream biscuit and get 1. म्हणजे option 3 is the right answer. 2 and 1. How many capital letters should be in the given sentence? I am Sopan Bhosle. या ठिकाणी 3 अल्फाबेट पाहिजे capital letters. Option 2 is the right answer. Choose the correct option of punctuation mark for underlined sentence. Answer first is the right answer. Choose the sentence which has correct punctuation marks. Option 4 is right answer. Question 9 to question 11. Read the passage carefully and choose the correct option. If red stop, then green is walk. Rhyming word for night is a light. Option 4. Select the correct adjective from the given passage. Red and green साठी option first is right answer, A and B correct. Select the set which has different sound. Option 3 is right answer. Look at the greeting card. Read the passage and choose the correct option. Dear teacher, we all love you and respect you very much. Thank you. तर याचा आन्सर आहे ऑप्शन 2, हॅपी टीचर्स डे. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. ऑप्शन 4. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड लिफ्ट. ऑप्शन 4 इज राइट आन्सर. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शंस. करेक्ट पेअर आहे ऑप्शन 2, आउल हुट. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. ऑप्शन 3 इज राइट आन्सर. Look at the picture and select the correct conversation which matches with the picture. त्याचा आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स फॉर A and B. त्याचा आन्सर आहे ऑप्शन 3. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम. रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. त्याचा आन्सर आहे ऑप्शन 2, 7 AM. Complete the box by choosing the correct action word for the given word. Spinach. Spinach ला वॉश करू शकतो, eat करू शकतो, buy आणि cook. Option 4. The sign indicates turn right. Rearrange the numbers and make meaningful words. याचा आन्सर असणार आहे फर्स्ट आणि यापासून वर्ड होणार आहे फेवरेट. Solve the riddle. I use a spanner and a screwdriver. Who am I? I am mechanic. Choose the correct option for the given word shape. त्याचा आन्सर आहे 4, सर्कल. आता आपण सोडूया विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला तर आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? तर ती दिशा असेल नैऋत्य. पर्याय 1. प्रश्न 27 व प्रश्न 28 साठी सूचना आहे. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिलेली आहेत. त्याचा विचार करून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 15. आणि हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 9. पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? यामध्ये ठोकळे आहेत 28. इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल? तर ती गुरुवारी आली असेल.
पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा आणि खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. प्रश्न आहे आपला, फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल? पर्याय क्रमांक 2. पुढील वेन आकृतीत त्रिकोणात संगीतकार, चौकोनात गायक, वर्तुळात नटांची संख्या दर्शवते. तर त्याचे निरीक्षण करून आपल्याला पुढील प्रश्नाचं उत्तर सांगायचे आहे. प्रश्न आहे, संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे? तर हे तीनही गुण असणाऱ्यांची संख्या आहे 3. पर्याय क्रमांक 1. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार असेल? तर सोमवारच असेल. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे 20. एका सांकेतिक भाषेत मदन 417, सदन 197, वमन 341 असे लिहितात. तर त्याच भाषेत वसन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 391. एका सांकेतिक भाषेत 246 ही संख्या 82448 अशी लिहितात. तर त्याच भाषेत 579 ही संख्या कशी लिहिली जाईल? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 1 येईल. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे. अशा वेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा वेळेस सुभाषला अभ्यासाचं महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेन. पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते आहे? ते अक्षर आहे व. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 41 ते 45 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न क्रमांक 43 मध्ये गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 1. सहस्रक, शतक, सेकंद, काष्टवलय यामध्ये गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 4. यामधील गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. या शब्दसमूहामध्ये जोडाक्षर असलेली एकूण 6 अक्षरे आहेत. इथं आपल्याला अक्षरे विचारलेली आहेत. शब्द विचारले असते तर 5 आलं असतं. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी येतो पर्याय क्रमांक 3 97. पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती येणार आहे पर्याय क्रमांक 3. वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्याच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर 10ने कमी आहे. 50 व 51 साठी सूचना. पुढील प्रश्नातील प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करायचे आहे. आता या प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2 आणि पुढील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? तर पर्याय क्रमांक 1 मधील चिन्हांचा समूह येईल. 53 व 54 साठी सूचना आहे. पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? याचे पाण्यातील प्रतिबिंब दिसणार आहे पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक येतो 3 32. वरील अक्षरमाळेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते येईल? तर डावीकडचे लगतचे अक्षर आहे आर. 57 ते प्रश्न 61 साठी सूचना आहे. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधून आपण प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येतो सांगायचे. भाकरीचा ज्वारीशी संबंध आहे म्हणजे ज्वारीपासून भाकरी बनते. तसं लोणी कशापासून बनते? दुधापासून. पर्याय क्रमांक 3. यामधील उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येईल पर्याय क्रमांक 4 म्हणजे 27. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला अंक मिळणार आहे तो म्हणजे 52 पर्याय क्रमांक 1.
पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा। या ठिकाणी चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक 3 22। स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे। त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 44 वर्षे आहे। तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती वर्षे असतील? तर 8 वर्षापूर्वीचं वय तिचं असणार आहे पर्याय क्रमांक 4 18। उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरिणाला माणूस म्हटले आणि माणसाला ससा म्हटले। सशाला बचरा म्हटले तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? बुद्धिमान प्राणी आहे माणूस, मग माणसाला काय म्हटलेलं आहे? ससा, म्हणून आपलं उत्तर असेल ससा। खालील आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून निवडा। आता या प्रश्न आकृतीची तंतोतंत आकृती आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्नाची तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4। एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोते आहेत। यात साखरेची पोती इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत। तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजेच प्रत्येकी 12 आहेत। तर दुकानाच्या धान्यांच्या पोत्याची एकूण संख्या किती आहे? तर एकूण संख्या होते 144 पर्याय क्रमांक 2। पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती येईल? एकूण चौरस आहेत 11 पर्याय क्रमांक 3। प्रश्न 69 ते प्रश्न 73 साठी सूचना आहे। प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो। या गटात बसणारे पद आपल्याला दिलेल्या पर्यायातून निश्चित करायचे आहे। साखर, मीठ, धुण्याचा सोडा यांच्या गटात बसणारा पद आहे तुरटीची पूड। कांदा, लसूण, बटाटे यांच्या गटामध्ये बसणार आहे बीट। या 3 आकृत्यांच्या गटामध्ये बसेल पर्याय क्रमांक 4। यानंतर येणार आहे आकृती पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 73 प्रश्नाच्या गटामध्ये बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत 14। जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा व मागून 8वा क्रमांक आहे। तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल? तर मोईसचा शेवटून 19वा क्रमांक असेल। अशा प्रकारे आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे। त्यामधील पेपर क्रमांक 2 आपण सोडवला आहे। हाच पेपर तुम्हाला जर स्पष्टीकरणासह सोडून पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तात्काळ मिळतील। थँक्यू।